शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मध्ययुगीन महाराष्ट्र नाही समजून घ्यावा लागेल, मध्ययुगीन भारत समजून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा दशांगुळे वरती का उरले? 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आमची प्रेरणा शिवचरित्रात का शोधावी लागते? हा संशोधनाचा विषय. एकाच वेळी आपली राजधानीचा संपूर्ण प्रदेश या महाराष्ट्रापासून पार तमिळनाडूपर्यंत नेला पाहिजे असं महाराजांना का वाटलं? शिवाजी महाराजांवर संशोधन कसं झालं महाराष्ट्रात? आता बघा, ह्याचं सगळ्यात आदर्श काम जर तुम्हाला बघायचं असेल तर ते मेहेंदळेंनी केलेलं आहे. त्यांनी जे खंड लिहिले, इंग्लिशमध्ये पूर्ण त्यांनी शिवचरित्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी मराठीमध्ये 2-3 खंड लिहिले आणि ते फक्त अफजल खानापर्यंत आलेले. त्याच्यापुढे मराठी गेलेलं नाही. शिवचरित्र जर तुम्हाला अभ्यासायचं असेल, तर शिवचरित्राच्या अभ्यासासाठी अख्ख्या भारतातल्या राजघराण्यांचा अभ्यास केला पाहिजे. असंच त्या शिवचरित्रातलं पहिलं प्रकरण आहे हो. शिवचरित्र लिहिण्यासाठी उपयुक्त असणारी साधने असं जे दुसरं प्रकरण आहे मेहेंदळेंनी लिहिलेलं, ते तर इतकं जबरदस्त आहे. शहाजी राजांवरती सर्व प्रकारची कागदपत्र वापरून लिहिलेलं परिशिष्ट जे आहे किंवा प्रकरण मूळ जे आहे, तर शिवचरित्राचा अशा अंगाने अभ्यास करायचा असतो. आणि शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मध्ययुगीन महाराष्ट्र नाही समजून घ्यावा लागेल, मध्ययुगीन भारत समजून घ्यावा लागतो. मध्ययुगीन जग समजून घ्यावं लागतं. तुम्हाला इस्लाम समजून घ्यावा लागतो. तुम्हाला पोर्तुगीज समजून घ्यावे लागतात. तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी समजून घ्यावी लागते. तुम्हाला इंग्लंड फ्रान्स मधलं राजकारण समजून घ्यावं लागतं. हे मेहेंदळेंनी लक्षात आणून दिलं ना. मग संशोधन म्हणजे काय करावं लागतं? छत्रपती शिवाजी महाराज उरलेल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जर तुम्हाला ठरवायचे असतील ना, तर उरलेले कमी अधिक प्रमाणामध्ये असतात ना, सगळीच फालतू लोक असतील, तर मग मी सुद्धा लय मोठा माणूस आहे. पण तसं नसतं ना. छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा दशांगुळे वरती का उरले? हा संशोधनाचा विषय. 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आमची प्रेरणा शिवचरित्रात का शोधावी लागते? हा संशोधनाचा विषय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये काय होतं? इथले सर्वसामान्य लोक कसे जगत होते? त्यांच्या आर्थिक जीवनाचा काय आधार होता? आता दुर्दैवाने काय झालंय, जुल्फिकार खानानं रायगडवरचा दफ्तरखाना जाळला. त्यामुळे काय झालंय मोठा प्रॉब्लेम, शिवाजी महाराजांनी बाहेर पाठवलेली पत्र सापडतात. अन्य लोकांनी शिवरायांना लिहिलेली पत्र कुठे सापडतात आपल्याला फारशी. त्यामुळे रायगडवरचा दफ्तरखाना जर जाळला गेला नसता, ती पत्र जर मिळाली असती, तर ते लोक महाराजांकडे कसं बघतात? ते लोक महाराजांकडे काय मार्गदर्शन मागायला येतात? छत्रसाल कशी प्रेरणा घेतो? दक्षिण दिग्विजयाला जायची गरज का पडावी? एकाच वेळी आपली राजधानीचा संपूर्ण प्रदेश या महाराष्ट्रापासून पार तमिळनाडूपर्यंत नेला पाहिजे असं महाराजांना का वाटलं? या संशोधनाच्या भावी कालखंडातल्या दिशेत इंग्रज त्यांना कुठल्या चष्म्यातून बघतात, फ्रेंच त्यांना कुठल्या चष्म्यातून बघतात, परत परदेशात गेलं पाहिजे, तिथल्या कागदपत्रांमध्ये शोध घेतला पाहिजे, मग त्या कागदपत्रातून आपल्याला ते सगळं सापडत राहील.